हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अंतर्गत दिनांक 20 जून 2025 रोजी जे प्रसिद्ध पत्रक पाठवलेलं आहे किंवा प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यातील प्रोफाईलमधील KYC करण्याबाबत जी सूचना आहे तर ती कशा पद्धतीनं करायची. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, कुणी करायची, कशा पद्धतीनं करायची, का करायची. तर या संदर्भातील सर्व तुमच्या प्रश्नांना उत्तर म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आवडल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनलला देखील याचीच लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा ॲप दिलं आहे, ज्यामध्ये आपल्याला सेटनेटच्या तयारीसाठीचे वेगवेगळे कोर्स आहेत. त्याबरोबरच MPSCच्या तयारीसंदर्भात प्राध्यापक भरतीचे देखील कोर्सेस उपलब्ध आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व ॲप आणि चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत. बघा, KYC कुणी करावी, का करावी. शासन सेवेतील विविध पदभरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याकरता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विविध पद्धतीने एक वेळेची नोंद म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन करावे लागते. तसेच विहित पद्धतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये प्रोफाईलमध्ये अहता संदर्भात विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो. अगदी बरोबर आहे, आपण नोंदवत असतो, आपली प्रोफाईल क्रिएट करत असतो. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदवणीचे पद्धत व सुविधा मार्च 2017 पासून लागू करण्यात आलेली आहे. आता या संदर्भातल्या सर्व माहिती आहे, मी तुम्हाला वाचत बसत नाही आहे. पूर्ण तुम्ही ही नोटीस किंवा हे परिपत्रक पाहिलं असेल, पण समजलं नाही आहे तर या ठिकाणी कुणी करायचं आहे, काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला खालील पद्धतीनं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. समजलं असेल तर समजलं म्हणा, नसेल समजलं तर नाही म्हणून सांगा. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग KYC प्रक्रियेबाबत अधिकृत सूचना आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील नोंदणीकृत उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईलसाठी KYC प्रक्रिया 15 जुलै 2025 पासून सुरू होईल अशी सूचना आहे. ही प्रक्रिया एकदाच वन टाईम प्रोसेस आहे. भविष्यातील सर्व परीक्षेसाठी ती बंधनकारक आहे. इथून पुढे ज्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी ती बंधनकारक आहे. बघा, सूचनेची पार्श्वभूमी काय आहे, का ती सूचना देण्यात आलेली. तर शासनाच्या निर्देशनानुसार आधार प्रमाणीकरण व डिजिटल ओळख सुनिश्चित करणं आवश्यक झाल्यामुळं आयोगानं ही प्रक्रिया सुरू केली. विनाकारण नाही आहे. आयोगानं आधार अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि विविध अधिसूचनानुसार ही जबाबदारी घेतली आहे. म्हणजे जे वेगवेगळे अधिनियम आहेत त्या अधिनियमाच्या अंतर्गत ही बाब त्यांनी विचारात घेतलेली आहे. KYC पूर्ण करण्यासाठी 4 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता. या ठिकाणचा बघा, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, असे 4 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. बघा, त्यामध्ये पहिला पर्याय आहे आधार ऑनलाईन KYC. यामध्ये उमेदवारांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTPच्या साहाय्यानं UIDAI द्वारे आधार प्रमाणीकरण करायचे आहे. तुम्हाला OTP येतो ते टाकायचा आहे, तुम्हाला डायरेक्टली तुमची KYC होते. दुसरा पर्याय आहे आधार ऑनलाईन पेपरलेस डिजिटल KYC. उमेदवारांनी आधार ऑनलाईन पेपरलेस डिजिटल KYC पर्याय निवडून XML किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आधार डेटा सबमिट करावा लागतो. त्याला आधार ऑनलाईन पेपरलेस डिजिटल KYC असं म्हणतो. तिसरी KYCची पद्धत आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC, ज्यामध्ये UIDAIच्या वेबसाईटवरून XML किंवा PDF जनरेट करून ती आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करावी लागते. त्याला आपण आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC म्हणतो. चौथा आहे नॉन आधार ऑफलाईन KYC. ज्याच्याकडं आधार नाही किंवा प्रमाणीकरण शक्य नाही त्यांनी इतर ओळखपत्राच्या पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, स्मार्ट कार्ड
इत्यादीद्वारे ओळख पटवावी लागेल. यासाठी आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्र पडताळणीची आवश्यकता आहे. म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन थोडक्यामध्ये होणार आहे. विशेष सूचना व बंधनकारक अटी काय आहेत? KYC पूर्ण न केल्यास आयोगाच्या कोणत्याही परीक्षेस इथून पुढे बसण्यास परवानगी मिळणार नाही. नाव बदल असेल, पत्ता बदल असेल, लिंग बदल असेल, विवाहित स्थितीमध्ये बदल यासारख्या गोष्टीसाठी वैध पुरावा आवश्यक असणार आहेत. KYC केल्यावर उमेदवाराला एक UID व्हर्च्युअल ID UID युनिक ID टोकन मिळेल, ज्याचा उपयोग ओळख सादर करताना केला जाईल. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागेल आणि ती आयोगाच्या वेबसाईटशी कायम जोडली जाईल. एकदा केल्यानंतर परत तुम्हाला सातत्यानं करायची आवश्यकता नाही. महत्त्वाची तारीख बघा, KYC प्रक्रिया ही 15 जुलैपासून सुरू होणार आहे. म्हणजे सुरू झालेली आहे. तुम्ही कधीही आता KYC MPSCच्या वेबसाईटवर जाऊन करू शकता. उमेदवारांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा परीक्षा अर्ज सादर करता येणार नाहीत इथून पुढं. पण आता अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले की आम्ही अर्ज केलेत यापूर्वी, तर आमचे अर्ज कॅन्सल होणार का? नाही होणार. पण तुम्ही देखील तसं कुठंही या परिपत्रकात नमूद केलेलं नाही आहे की तुम्ही अर्ज केला आहे यापूर्वी आणि तुमचा अर्ज जर KYC नाही केली तर तुमचा अर्ज रद्द होणार, असं कुठं दिलेलं नाही आहे. पण कशाला हे रिस्क घ्यायची, आपण KYC करून टाका. थोडक्यात निष्कर्ष म्हणजे ही KYC प्रक्रिया उमेदवाराच्या डिजिटल ओळखीची खात्री करून अर्ज प्रणाली अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली. डमी उमेदवार बसवणं, अशा जे अवैध प्रकार आहेत हे घडू नयेत यासाठी ही KYC त्यांनी ठेवलेली. आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत पात्र होण्यासाठी इथून पुढे KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ही प्रक्रिया दिलेल्या मार्गदर्शनानुसार पूर्ण करावी. त्यामुळं कोणतीही विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. आपले KYC करायची म्हणजे KYC करायची आहे. अतिशय सोप्या 4 पद्धती दिल्यात, त्यापैकी कोणतीही एक पद्धत निवडा आणि KYC MPSCच्या आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या प्रोफाईलमधून ती पूर्ण करा. चालेल. ज्या विद्यार्थ्यांना अडचण असेल, काही डाऊट असतील तरी देखील खाली मोबाईल नंबर दिला आहे, ॲप दिलं आहे, WhatsApp नंबर दिला आहे, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. व्यवस्थित समजून उमजून प्रत्येक कृती करत चला, निश्चितच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता. परत एकदा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.